नमस्कार सगळ्यांना 15 ऑगस्टच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आता पहा मी वर टेरेसला आलेली आहे. टेरेसची बाग तुम्हाला दावत आहे. हे पहा, हे कशाचं झाड आहे ओळखा भाऊ. हे पहा, त्याला अशा मंजुळा आणि तुळशीच्या मंजुळासारख्या मंजुळा येत आहेत. आणि मला हे कमेंटमध्ये सांगा हे कशाचं झाड आहे ते तुम्ही ओळखायचं. हे झाड आपण हे उन्हाळ्यात सरबतमध्ये टाकून पितो त्याचं झाड आहे. त्याचं नाव मला कमेंटमध्ये सांगा आणि कुठल्या गावातून बघताय, कुठल्या शहरातून पाहताय ते पण सांगा. बघा केवढं मोठं झाड झालेलं आहे. एकच झाड आहे, त्याच्या अजून तुम्हाला मंजुळा दाखवते काढून ठेवलेल्यासुद्धा. हे पण सुकलेले मंजुळा काढून घमिल्यात ठेवलेले आहेत. तर तुम्हाला ते झाड दाखवते. तर आता मला सांगा बरं पाहू हे कशाचं झाड आहे आणि कशाचं नाही ते सगळं सांगायचं. आता मी तुम्हाला नाही सांगणार, तुम्ही मला सांगायचं आहे कुठलं झाड आहे कसं आहे. आणि हे पहा मनी प्लॅन्टचं एवढ्याच्या मटक्यात लावलेलं आहे. हे पाकीट कुठपर्यंत गेलेलं आहे. अजून एक आहे मनी प्लॅन्टचं. आणि गॅलरीत तर खूपच मोठं आहे. तुम्ही बघितलं तर मागच्या वेळेस आम्ही महालक्ष्मी बसवल्या तेव्हा सगळं घरात लावलं होतं ते मनी प्लॅन्ट. ते एवढा मोठा मनी प्लॅन्ट आहे. तुम्हाला महालक्ष्मीचा पण व्हिडिओ टाकणार आहे मी, त्यात पहा तुम्ही कसं वेल पसरलं आहे मनी प्लॅन्टचा. आणि हे पहा काय हे खाऊचे पान आहे. बघा बघा किती मोठं झालं आहे पहा. हे खाऊचे पान बघा. हे पहा कसं दिसतंय. एकच नंबर झालेलं आहे. आता मोठी पानं येईल. पहा किती मोठं आहे झाड बघा तुम्हीच. आणि पानं तर अशी भारी यायला लागलेत ना आता. मी खालीपर्यंत आहे बाय कुंडीत आहे. कुंडीतून पहा कसं आलेलं आहे झाड. इथपर्यंत गेलेलं आहे पहा. इथपर्यंत गेलेलं आहे. पानं पहा किती मोठे मोठे आहे ते. आणि हे आहे वव्याचं. हे वव्याचं झाड आहे. हे पण औषधी आहे सर्दी खोकल्याला. तुम्ही भजी करून खाऊ शकता ह्याची. पहा किती छान आहे झाड बघा तुम्हीच. हे मोठी मोठी पानं बी आली. मी छाटलं त्याला तर आता परत फुटलं. एवढं पूर्ण छाटून टाकलं तर आणि खूप झालं तर डबा कुठचं पाहतो मी. त्यात सारं खाली लटकत होतं तेव्हा काय मी कट केला होता सगळा. तर परत पानं फुटली. रोज सकाळी आमुषापोटी हे जर पान खाल्लं तर तुमच्या शरीरातले अनेक प्रकारचे आजार नाहीसे होतात. आणि सर्दी खोकलासुद्धा होत नाही. लहान मुलांनासुद्धा ही एक पान चारू शकत आहे. आम्ही आमच्या घरच्या मुलांना असं हेच चारतो. आणि मोगऱ्याची झाड आहे, आबोलीचं आहे. हे पहा गणेश वेल. हे पहा गणेश वेल कसं आहे. हे फुलं बघा किती छान आहे. त्याची फुलं किती नाजूक असतात ना गणेश वेलाची. ह्याला तर लावायला लागतच नाही. मनानेच येते बघा कसं चढायला लागलं आहे याला. आणि हे तुळस माझी. हे तेरडा बघा. हे तेरड्याचं झाड आहे. त्याला लक्ष्म्यांच्या वेळेस लक्ष्म्यांना फुलं लागते. हे एकच झाड आलेलं आहे तेरड्याचं. आणि ही माझी भेंडी आहे पहा. ही भेंडीची रोपं आहे ती. हे पहा त्याला आता असे फुलं येऊ हे त्याला आता थोड्या दिवसात फुलं येतील. ही भेंडी आहे माझी. हो का भेंडी दिसली का. हो का भेंडी आली आहे. हे पहा छोटी छोटी अजून इथे. इथं पहा घोसावळं लागले. हे आमच्याकडं घोसावळं म्हणतात. तुमच्या इथं काय म्हणतात ह्याला सांगा. हे काही घोसावळं इथं खराब व्हायला लागले, पुढं पिवळं व्हायला लागले. हे नाही छान आलेलं. हे आले बघा इथं घोसावळं आलेलं आहे. हा वेल पहा कसं फुलं येऊ राहिले. तो काही इथं बी घोसावळं आलेलं आहे. हे कशाचं आहे आता ह्याला आल्याशिवाय कळणार नाही. हे एक वेगळंच आलेलं आहे. दोडक्याचं आहे का. मी सगळे बी टाकले होते. त्यातलं काय काय आलेत काय काय नाही आले. मस्त वेल बागायचं आहे. आणि इथं आहे पुदिना. आमच्या सोनबाईने आकारात काढून नेला होता. चिकन केलं होतं तर पूर्ण काढलं आहे बघा तिने. आणि हे
जास्वंदी. हे पण पहा, ही मोहरी आहे. मोहरी आहे, कोथिंबीर आहे ह्यात. पहा किती छान आलेली आहे ना मोहरी. आणि पहा कोथिंबीर पण आलेली आहे मस्त. आणि हे पण आलेले बटव्याची भाजी पण, बटवा पण आलेला आहे काय ठिकाणी. आणि काय ठिकाणी बघा टमाट्याची रोपं पण खूप आली ती. 2 लावले, अजून 2 आलेत. पाहत आहे कसं वाटतंय. पहा जास्वंदी, ही पण लक्ष्मीला फुल लागतं. हे पहा, हे लक्ष्मीच्या वेळेस ही पानं लागतात, फुलं लागतात हे, म्हणून हे ठेवलेले आहेत. हे पहा माझी जास्वंदी कशी वाटली. जास्वंदी ही दुसरी जास्वंदी. आत्ता जरा फुलं कमी झाले आहेत, कुठं एकच येऊ राहिले फुलं. पाणी जास्त झालेलं पावसाचं, पाऊस पडलेला आहे ना, त्यामुळं पाणी जास्त झालेलं आहे झाडांना. आता मी इथंच व्हिडिओ स्क्रिप्ट करते, कारण खूप मोठा व्हिडिओ होत आहे. हे मोगरा आहे पहा, मोगरा बी येऊ राहिले बघा. अजून कट केला होता, परत कळे आले बघा त्याला. आम्ही कट केला होता मोगरा, सगळा कट केला होता पावसाळ्यात. होता म्हणलं नको, तर ते आता फुटला तसं त्याला कळेच आलेत सगळ्यातून. आणि हे आहे माझा आंबा, आंब्याचं झाड बघा. आणि इथं मिरची बघा, कशी मिरची येते बघा. आत्ताच तोडून नेल्या होत्या 2-4 दिवस अगोदर. 1, 2, 3 झाडं आहे ती, तेवढ्याच्या चांगले छानपैकी भाजीपुरत्या मिरच्या निघतात. आणि हा आहे माझा गुलाब. हे पहा गुलाब कसं वाटला. हे पण त्याचं आहे, लक्ष्मीला झाड. हे माझा शेवगा, शेवग्याची फुलं पहा. हे पहा शेवग्याला फुलं आलेले आहेत. टप्पामध्ये लावला आहे शेवगा. आणि एक लिंबूचं झाड आहे. हे पहा लिंबूचं झाड. मेथी पहा, मेथी लावलेली आहे. मेथी आहे, शेवगा आहे, खूप काय लावलं आहे मी. आता पटपट दाखवते. हे जास्वंदीची फुलं. इथं एक आहे. आणि हे लिंबाचं झाड, जे आपल्याला लागतं ते सगळं लावलेलं आहे मी. काहीच आणायची एकच गरज नाही आहे. हे लिंबाचं झाड पण आपल्याला गुढीपाडव्याला लागतं. परत औषधी उपयोगी येतं. रोज सकाळचा आम्ही ज्यूस पितो याचा. आणि आपल्याला काही बी औषधी उपयोगी येतं. आणि आपण धोत्र्याचं झाड आहे, हे आपल्याला महादेवाला लागतं म्हणून ठेवलेलं आहे. हे त्याला पिशवीत लावले पहा. आणि ही पण टपात मिरची आहे बघा. त्याला मिरची बघा किती, हे वेगळी आहे, लवंगी मिरची आहे. आणि एक दुसरी आपण नाही का मसाल्यात टाकतो ती मिरची पहा कशी आलेली. लाल मिरची, ते हे जे लाल कलर येतो त्यासाठी टाकतो आपण मसाल्यात. बेडगी आणि ते वेगळं आहे, पण ह्याचं नाव एक बेडगीने एक दुसरी असते ना, त्यातली ती मिरची आहे. मसाला करताना टाकलेला बी उगून आलेला आहे 2-3 झाडं. आणि हे केळीचं, हे पहा केळी. ही बेल आहे, बेल छाटला आहे पहा कसं. हे पहा त्या टपातल्या टमाटरचं झाडानं ह्यात लावलेलं आहे. बाय. छान राहा, आनंदात राहा. आणि माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा.